तर M2च्या PYQ सिरीजमध्ये आपल्याकडे आज परत एक क्वेश्चन आला डबल इंटिग्रेशनचा. यामध्ये आपल्याला सांगितलं आहे की वी हॅव टू चेंज द ऑर्डर ऑफ इंटिग्रेशन आणि नंतर याला सॉल्व्ह करायचं आहे. आता आधी ऑर्डर ऑफ इंटिग्रेशन म्हणजे काय, की तुम्ही कोणत्या सिक्वेन्सने इंटिग्रेट करताय ते कसं ओळखायचं, की या व्हॅल्यूवर लक्ष द्या लिमिटवर. दिस इज y इक्वल्स टू आणि दिस इज पण y इक्वल्स टू. म्हणजे आधी तुम्ही वायसोबत इंटिग्रेट करताय, ज्याच्या फंक्शनच्या इक्वल टू असेल त्याच्या व्हेरिएबलसोबत तुम्ही इंटिग्रेट करताय. तर तुम्हाला आधी वायसोबत इंटिग्रेट न करता आधी एक्ससोबत इंटिग्रेट करा असं हा म्हणताय, कारण की ऑर्डर काय करायचा आहे, चेंज करायचा आहे. तर ऑर्डर चेंज करायला सगळ्यात बेस्ट मेथड जी आहे ती असते ॲक्च्युली ग्राफ ड्रॉ करणं. ही जर व्हॅल्यू वायची असेल तर हे एक्स असेल, हे एक्स असेल. तर ग्राफ ड्रॉ करायला डिफिकल्टी जात असेल तर बिना ग्राफचं पण सॉल्व्ह करणं होते, पण ग्राफने कसं आपलं एक पर्स्पेक्टिव्ह भेटते, इझिली अंडरस्टँडेबल होते की आपला ग्राफ कुठून कुठपर्यंत मूव्ह करतो आणि आपले लिमिट कुठून कुठपर्यंत मूव्ह होते. आता आपण ग्राफ ड्रॉ करायची ट्राय करू एकदा. ग्राफ ड्रॉ करायसाठी आपल्याला काही व्हॅल्यूज लागतात, त्या व्हॅल्यू पण चेक करून घ्यायच्यावरनं, कारण ते आपल्याला गिवनच दिलेलं आहे. बघा फर्स्ट केसमध्ये काय म्हटलं त्याने की एक्स इक्वल टू काय दिलं आहे, 0. एक्स इक्वल टू 0 म्हणजे कोणती होती लाईन, वाय ॲक्सिस होते. जर तुम्हाला माहीत असेल, कारण की वाय ॲक्सिसवर काय असते, हमेशा एक्सची व्हॅल्यू 0 असते, हे वाय ॲक्सिस झाली. नेक्स्ट त्याने आपल्याला म्हटलं आहे की एक्स इक्वल्स टू ए. एक्स इक्वल टू ए कॉन्स्टंट आहे, म्हणजे एक वर्टिकल लाईन असेल ए पॉईंटवर, हा झाला एक्स इक्वल्स टू ए आपली लाईन. एक्स इक्वल टू एची लाईन भेटली. नेक्स्ट आता वायवर यायचं. वायची लोअर लिमिट किती आहे, वायची लोअर लिमिट 0. जर वायची लिमिट 0 असेल लोअर, याचा अर्थ काय, वायची व्हॅल्यू 0 कुठे असते, हमेशा एक्स ॲक्सिसवर, म्हणजे ही लाईन झाली वाय इक्वल टू 0. आता नेक्स्ट आणि मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट जो आपल्याला राहिला बाकी करायचा तो आहे वाय इक्वल्स टू 2√ax. जर तुम्हाला हा वाला ग्राफ डायरेक्ट काढता येत नसेल, तुम्ही याला स्क्वेअर करून एकदा बघा, तुम्हाला माहीत पडेल. तर दिस इज नथिंग बट 4ax. जर वायचा पॉवर इवन आहे, हा पॅराबोला आहे, इवन पॉवर म्हणजे सिमेट्रिक अबाउट एक्स राहील, पण याला फक्त आपण वायपासून वरती चाललो आहे, म्हणजे वायपासून 0पासून वरती जात आहे, म्हणजे हा ग्राफ फक्त वरती राहणार, खाली राहणार नाही. या ग्राफला मी वरती ड्रॉ करतो. ज्यावेळेस मी या ग्राफला वरती ड्रॉ करणार, या प्रकारे हा माझा ग्राफ झालेला आहे. वाय इज इक्वल्स टू 2√ax. ठीक आहे, दिसत नाही आहे तर बाजूला लिहितो याला. तर हा आपला ग्राफ झाला आहे वाय इक्वल्स टू 2√ax. आता इथे आपल्याला इंटरसेक्शन पॉईंट दिसत आहे. जर तुम्ही लक्ष देत असाल तर हा इंटरसेक्शन पॉईंट काय सांगतो की हे दोघे ग्राफ इथे येऊन थांबतात. आता सॉल्व्ह करायला किती इझी आहे बघा. या पॉईंटसाठी एक्सची व्हॅल्यू किती दिलेली आहे, ए दिलेली आहे. या पॉईंटमध्ये मी एक्सची व्हॅल्यू ए पुट करणार. ठीक आहे, तर इंटरसेक्शन पॉईंटसाठी सो पुट एक्स इक्वल्स टू ए. तुम्हाला बघा काय मिळालं, वाय इज इक्वल्स टू 2 टाइम्स √a इंटू एक्सची व्हॅल्यू ए. सो वाय इक्वल्स टू काय झालं, 2a स्क्वेअरचा रूट. ठीक आहे, √a स्क्वेअर लिहिलं तुमच्यासाठी, आणि वाय इज इक्वल्स टू काय झालं 2a. तर हा माझा पॉईंट किती झाला आहे, ॲक्च्युली हा झाला आहे 2a. आता क्वेश्चनमध्ये आपली ऑर्डर आधी कुठली दिली आहे, dy दिली आहे. dy दिली आहे म्हणजे काय झालं, dy. तर dy हा dx असते. आधी dy दिली म्हणजे हॉरिझॉन्टल स्ट्रिप दिली होती अशी. या स्ट्रिपमध्ये हे आपली, ठीक आहे, वर्टिकल स्ट्रिप दिली आहे, हॉरिझॉन्टल स्ट्रिप दिली आहे, वर्टिकल स्ट्रिप दिली आहे. हे कन्फ्यूज करायचं नाही. dy म्हणजे काय झालं आहे, dy म्हणजे तुमची जी व्हॅल्यू आहे चेंज, ती कशामध्ये आहे, वायमध्ये चेंज झाली. म्हणजे आधी तुम्ही dy छोटी व्हॅल्यू पकडली, मग dy ची व्हॅल्यू मोठी पकडली होती. तर आधी तुमची dy ची छोटी व्हॅल्यू पकडली होती तुम्ही वायची, मग dy ची व्हॅल्यू मोठी पकडली होती. ही तुमची स्ट्रीप होती. ही स्ट्रीप या पॉईंटपासून इथपर्यंत मूव्ह झाली आणि नंतर मग इथून इथपर्यंत मूव्ह करायची. हे तुमचं बेसिक आर्ग्युमेंट आहे. हे तुमचं काय बेसिक आर्ग्युमेंट. काय करायचं तुम्हाला, या स्ट्रीपला मूव्ह करायचं कुठून, या लाईनपासून या लाईनपर्यंत आणि नंतर या पॉईंटपासून यापर्यंत. कारण की आधी तुम्ही असे सगळे स्ट्रीप, अशा हॉरिझॉन्टल स्ट्रीप तुम्ही ॲड करणार. त्या हॉरिझॉन्टल स्ट्रीप कशा मूव्ह करणार आहे, वर्टिकल मूव्ह करणार आहे. आता हॉरिझॉन्टल मूव्ह करायचं म्हणजे बघा सिम्पली काय होणार आहे, यासाठी सगळ्यात खालचं फंक्शन कोणतं आहे, व्हाईट कलरचा ग्राफ. ठीक आहे, आणि वरचं फंक्शन कुठलं झालं, एक्स इज इक्वल्स टू ए. म्हणजे ही लिमिट कशाची आहे, एक्स इक्वल टूची आहे. इथे एक्स इक्वल टू आपल्याकडे आहे का, नाही. त्याला आपण एक्स इक्वल टू सॉल्व्ह करू. सॉरी, याला जर तुम्ही एक्स इक्वल टू करतो म्हटलं आपण, एक्स इक्वल टू काय होणार बघा, आधी स्क्वेअर केला, एक्स इक्वल टू काय होणार, वाय स्क्वेअर बाय 4a. मग लिमिट जो आपण पुट करणार आहे, लोअर लिमिट किती आहे या ग्राफची, म्हणजे एक्स इज इक्वल्स टू वाय स्क्वेअर बाय 4a. आणि अप्पर लिमिट काय, हे सरळ ग्राफ जाते आपलं शेवटी कुठपर्यंत, या लाईनपर्यंत. या लाईनमध्ये एक्सची व्हॅल्यू किती आहे, एक्स इक्वल्स टू ए.
बाकी फंक्शन आपलं आहे तसंच x². आता फंक्शन एक्सचा म्हणून आपण इंटिग्रेशन dxनी करणार आहे आणि नंतर इंटिग्रेशन yनी करणार आहे. ठीक आहे. आणि शेवटी मग काय राहिलं y. आता yची लिमिट म्हणजे तुम्ही खालून वरपर्यंत ट्रॅव्हल करताय, खालची व्हॅल्यू किती आहे 0 आणि वरती कुठपर्यंत ट्रॅव्हल करताय yची व्हॅल्यू 2a पर्यंतची लिमिट आहे 2a. आता बघा सिंपल इंटिग्रेशन आहे, आपण ऑर्डर चेंज केलेली आहे. इंटिग्रेशनमध्ये सगळ्यात आधी काय x² dx का इंटिग्रेशन काय होणार x³ होईल. आधी मला मिळालं आहे x³ / 3. याची लिमिट कुठून कुठपर्यंत आहे y²/4a पासून a पर्यंत. ठीक आहे. एकदा लिमिट पुट करा तुम्ही, तुम्हाला बघा, आणि बाकी करायला बाहेर y = 0 आणि अप टू 2a पर्यंत dyचं इंटिग्रेशन. आता मी इथे एकदा लिमिट पुट करणार आहे, बाहेरची व्हॅल्यू अशीच ठेवतो y = 0 अप टू 2a. अपर लिमिट पुट करा, हा झाला a³ / 3 इथे yची व्हॅल्यू पुट करा बरं. सॉरी, इथे काय होणार, तुम्ही ही व्हॅल्यू पुट करा. y²/4a ऑलरेडी आहे, त्याचा किती पॉवर झाला आहे 3 झालेला आहे आणि मल्टिप्लाइड बाय 1/3 आणि सोबत dy. थोडी व्हॅल्यू मोठी वाढत आहे, काही टेन्शन घ्यायची गरज नाही, आपण फक्त व्हॅल्यू पुट करू. सो इंटिग्रल y = 0 to 2a, हा a³ / 3 असाच आहे, काही प्रॉब्लेम नाही. मायनस yचा पॉवर 6, सो yचा पॉवर 6 डिवाइड बाय 4a³ त्याला असंच ठेवतो मी, कारण की पुढे जाऊन ते कॅन्सल आउट होईल काहीतरी, आणि हे 1/3 dy. आता या फंक्शनमध्ये y आहे, आता आपण फक्त dyने इंटिग्रेट करायचं. बघा इथे y आहे का, नाही, इथे फक्त काय राहणार आहे dy. तर dyचं इंटिग्रेशन काय होते y, तर मला भेटलं a³ y/3 मायनस y⁴ आहे, बाकी सगळं कॉन्स्टंट आहे. तर कॉन्स्टंट आधी बाहेर लिहिला मी, 3 × 4a³ yचा पॉवर 6 आहे, इंटिग्रेट केलं तर काय होणार yचा पॉवर 7 डिवायडेड बाय 7 ऑब्वियस आहे. आणि लिमिट कुठून कुठपर्यंत आहे 0 पासून 2a पर्यंत. आता व्हॅल्यू पुट करणं सुरू करू. a³ असाच आहे, yची व्हॅल्यू किती आहे 2a अपर लिमिट डिवाइड बाय 3 मायनस 1/3 × 4³ × a³. ठीक आहे. इथे 2चा पॉवर 7 aचा पॉवर 7 डिवाइड बाय 7. लोअर लिमिट जर 0 पुट केली तर सगळ्या व्हॅल्यू काय होणार आहे 0 होणार आहे. ठीक आहे. तर सगळ्या व्हॅल्यू 0 करायची आपल्याला गरज नाही. आता थोडं सिम्प्लिफाय करू आपण याला. हा झाला a⁴ मायनस, हे थोडं किचकट दिसतं पण बघा, 4³ म्हणजे किती होणार, 4³ म्हणजे 2चा पॉवर 6 होतो. इथे 2चा पॉवर 7 आहे, इथे 2चा पॉवर 6 आहे, तर 1नी पॉवर कमी झाला ॲक्च्युली 2चा. तर आपल्यासाठी न्युमरेटरमध्ये काय आलेला आहे 2 आलेला आहे, 1नी पॉवर कमी केल्यावर. खाली डिवाइडमध्ये 3 आलेला आहे, तसंच. ठीक आहे. इथे एचा पॉवर 7 आहे, इथे एचा पॉवर किती आहे 3 आहे, 7मधून 3 गेले किती झाले 4, तर a⁴ आणि शेवटी बाकी किती आहे 7 बाकी. ओके. ते यातून कॉमन बघा काय काय निघालं आहे, 2 आहे, 3 आहे, a⁴ आहे. सो 2/3 a⁴ कॉमन काढला, इथे राहिलं 1, इथून केला मायनस, इथे राहिलं 1/7. तर थोडं सिम्प्लिफाय करा. 2/3 a⁴ हा झाला 6/7. त्याला जर तुम्ही थोडी सिम्प्लिफाय केलं तर 3 2 टर्म्स 6 होते, आणि तुम्हाला फायनल आन्सर काय भेटले 2 × 2 4 a⁴ 4/7. हे आहे तुमचं फायनल आन्सर.